नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईचं महापौर आपल्याकडेच पाहिजे, त्यावर तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका घ्या, असे निर्देश भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षा आणि संघर्षानंतर आपल्याला मुंबई महापालिकेत मोठं यश मिळाले. 89 जागा जिंकल्यामुळे महापौर पदावर आपलाच हक्क आहे, ही भूमिका मित्रपक्ष शिंदे समोर मांडा. हे करताना कोणतीही कटुता येणार नाही याचीही दक्षता घ्या, असं पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मालेगाव महानगरपालिकेत आता इच्छुकांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकांचा धुरळा शांत होत नाही, तोच आता सर्वांचं लक्ष स्वीकृत सदस्य निवडीकडे लागलंय. यामुळे मालेगाव महापालिकेत एकूण 8 स्वीकृत नगरसेवक असण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. नागपुरात महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये योग्य स्थान न मिळाल्यानं राष्ट्रवादीला स्वबळावर लढावं लागलंय. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 151 जागांमधून 87 जागा लढवण्यात आल्यात. या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला नागपूरकरांनी 3ऱ्या क्रमांकावर पसंती दर्शवली आहे, असं नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितलंय. नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढतच आहे. लाखमपूर येथील पाट कॅनॉल भागातील शिवारात अण्णापूरकर या शेतकऱ्याच्या बंगल्यात बिबट्या घुसला आणि बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत त्याला ओढून नेलाय. हा सगळा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. इमारती बांधताना त्यात सेप्टिक टँक किंवा सांडपाणी प्रक्रिया संयंत्र न बसवणाऱ्या आणि आराखड्यानुसार बांधकाम न करणाऱ्या बिल्डर्सना भोगवाटा प्रमाणपत्र देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना सोमवारी दिले. उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरात सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळालंय. धुक्यामुळे बळीराजाची मात्र चिंता वाढली आहे. धुक्यामुळे शेती पिकांवर करपाय रोगाचा प्रादुर्भाव होत असून उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावलाय. 10वीच्या परीक्षेला फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र आजपासून ऑनलाईन मिळणार आहेत. प्रवेशपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त शुल्क घेऊ नये अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केली आहे. यवतमाळच्या सुकळी येथील उड्डाणपुलाजवळ जीवे मारण्याच्या उद्देशाने एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. हा वार चुकवताना सुधाकर राठोड यांच्या खांद्यावर आणि उजव्या मांडीवर गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.